हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन आणि आंबट, गोड आणि तिखट अशा चवीची अळूच्या पानांची पातळ भाजी. अळूच्या पानांची वडी तर आपण नेहमीच करतो, तर आज आपण अळूच्या पानांची भाजी पाहणार आहोत. तर ही अळूच्या पानांची पातळ भाजीची रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी 10 ते 12 होतील इतकी अळूची पानं घेतलेली आहेत. अळूची पानं जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला ही पानं जी आहेत ती बऱ्यापैकी कट करून घ्यायची आहेत. तर सुरुवातीला आपल्याला याचे देठ जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. इथं आपण देठांचा वापर देखील करणार आहोत. तर मी अळूच्या पानांचे देठ पहिला काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर देठ सगळे जे आहेत ते कट करू आणि त्यानंतर पानं जे आहेत ते कट करू. इथं मी पानं घेताना अळूची कोवळी पानं घेतलेली आहेत, जेणेकरून आपल्या भाजीला चव जी आहे ती चांगली येईल. इथं मी पानं कट करताना बारीक अशी कट करून घेणार आहे, जेणेकरून भाजी जी आहे ती आपली मिळून येईल, भाजी जी आहे ती दाटसर होईल. खूप जर मोठी मोठी पानं ठेवली तर ती डाळीबरोबर व्यवस्थित मिळून येणार नाहीत. त्यामुळं आपल्याला पानं कट करताना बारीक अशी कट करून घ्यायची आहेत. तर अशा प्रकारे माझी सगळी पानं जी आहेत ती कट करून झालेली आहेत. यानंतर कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी होईल इतकी तूर डाळ घेतलेली आहे. डाळ जी आहे ती 2 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आहे. यानंतर कट केलेली अळूची पानं आणि देठं ही आपण याच्यामध्ये ऍड करूयात. कट केलेली अळूची पानं ऍड करून झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून होतील इतके शेंगदाणे घालणार आहे. कच्चे शेंगदाणे जे आहेत ते मी 2 तास भिजत ठेवले होते आणि ते शेंगदाणे मी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत, ज्याच्यामुळं शेंगदाणा जो आहे तो लवकर व्यवस्थित शिजला जाईल. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 ग्लास होईल इतकं पाणी ऍड करायचं आहे आणि हे सगळं आपण कुकरला चांगलं शिजवून घेणार आहोत. या सगळ्याला आपल्याला कुकरला 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला कुकर जो आहे तो पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे. आता इथं माझा कुकर जो आहे तो पूर्णपणे गार झालेला आहे. आता आपण तो ओपन करूयात. कुकरमधून जी काय शिजलेली आपली डाळ त्याचबरोबर भाजी आहे ती आपण बाजूला काढून घेऊयात आणि ही जी आहे ती आपल्याला आता चांगली रवीनं घुसळून घ्यायची आहे. डाळ आणि भाजी आपली चांगली घुसळून झालेली आहे. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर फोडणीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे. इथं इथं मी 8 ते 10 पाकळ्या होतील इतका लसूण घेतलेला आहे. लसूण जो आहे तो मी इथं आता बारीक करून घेणार आहे. यानंतर एका भांड्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपल्याला त्यामध्ये 1 टीस्पून होईल इतकी मोहरी आणि अर्धा टीस्पून होईल इतके जिरे घालायचे. जिरे मोहरी चांगले तडतडले की आपण जो बारीक करून घेतलेला लसूण आहे तो त्याच्यामध्ये ऍड करूयात. लसूण ऍड करण्यापूर्वी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि मग लसूण घालायचा आहे, जेणेकरून आपला लसूण करपता कामा नये. लसूण घातल्यानंतर त्याची एक चांगली फोडणी बसलेली आहे आणि त्याचा एक सुगंध येतोय. लसूण आता आपला घालून झालेला आहे, तो थोडासा परतून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पाव टीस्पून होईल इतका हिंग त्याच्यामध्ये घालूया. हिंग देखील आपल्याला थोडासा तेलाबरोबर परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पाव टीस्पून होईल इतकी हळद सुद्धा ऍड करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला जो आहे तो ऍड करून घ्यायचा आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल. इथं मी 2 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला तेलात ऍड करून घेतलेला आहे आणि तो देखील तेलाबरोबर थोडासा परतून घेतलेला आहे. यानंतर शिजवून घेतलेली, घुसळून घेतलेली डाळ आणि भाजी जी होती ती आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. ही भाजी जी आहे ती आपल्याला खूप अशी पातळ बनवायची नाहीये. त्यामुळे आपण इथं पाण्याचं प्रमाण जे आहे ते लिमिटेड ठेवणार आहे. इथं मी शिजवलेल्या भांड्यातच थोडंसं पाणी ॲड केलं होतं. एक अर्धा ग्लास होईल इतकं पाणी ॲड केलं होतं आणि ते पाणी मी याच्यामध्ये काय करणार आहे, परत व्यवस्थित भांडं स्वच्छ करून धुवून त्याच्यामध्ये घालणार आहे. यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये एक कोकम जी आहे ते ॲड करणार आहे. कोकममुळं आपल्या या भाजीला थोडीशी आंबट अशी चव येणार आहे.
त्याचबरोबर इथं माझ्याकडं खोबरं आणि कोथिंबीर जे आहे ते थोडंसं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून होईल इतकं हे खोबरं आणि कोथिंबीर जे आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूयात. जेणेकरून भाजीला थोडासा घट्टसरपणा येईल. यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट जो आहे तो ॲड करायचा आहे. इथं 2 टेबलस्पून होईल इतकं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते आपण ॲड करूयात. आपण भाजीमध्ये शेंगदाणे सुद्धा अखंड वापरलेले आहेत. त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट वापरून झाल्यानंतर चवीसाठी, गोडसर अशा चवीसाठी थोडासा आपल्याला गूळ जो आहे तो घालून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला या भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण ती भाजी जवळ-जवळ 15 मिनिटं होईल इतकी व्यवस्थित शिजू देणार आहे. आणि हे सगळं होताना आपल्याला भाजी जी आहे ती मध्ये-मध्ये ढवळत राहायची आहे, जेणेकरून ती खाली एकसारखी लागली जाणार नाही किंवा खाली चिटकून करपली जाणार नाही. आता इथं आपण पाहू शकतो भाजीला जी आहे ती चांगली उकळी आलेली आहे आणि भाजी आपल्याला खूप पातळ अशी नको आहे, खूप घट्ट अशी नको आहे, तर मीडियम कन्सिस्टन्सी असलेली हवी आहे. तर त्याप्रमाणे आपण काय करायचे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे. भाजी शिजवताना मी याच्यावर प्लेट वगैरे काही ठेवलेली नाही आहे, जेणेकरून त्याचा कलर जो आहे तो व्यवस्थित मेंटेन राहावा. तर अशा प्रकारे मी काय केलेलं आहे 15 मिनिटं भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजू दिलेली आहे. त्याला चांगली उकळी आलेली आहे आणि 15 मिनिटानंतर आपण भाजी जी आहे ती काय करणार आहे, गॅस जो आहे तो बंद करून टाकणार आहे. अशा प्रकारे आपली अळूच्या पानांची पातळ भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि आता आपण ती सर्व करूया. ही भाजी जी आहे ती आपण भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकतो. पण भाताबरोबर खाल्ली तर त्याची जी खाण्याची मजा आहे ती आणखी वाढेल. या भाजीसाठी मी एक सिंपल थाळी जी आहे ती डिफाईन केली होती. तर ती म्हणजे भाकरी, अळूच्या पानांची भाजी, अंडा भुर्जी आणि त्याचबरोबर थोडासा भात. तर अशी होती आपली आजची पारंपरिक महाराष्ट्रीयन आंबट, गोड आणि तिखट अशा चवीची अळूच्या पानांची भाजी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.